जिवलग मित्राचा विश्वासघात, व्यापाऱ्याच्या कल्ल्यातून दररोज नोटा लंपास, सीसीटीव्ही धक्कादायक प्रकार उघड. पहिली चोरी, दुसरी चोरी, तिसरी चोरी, चौथी चोरी, पाचवी चोरी, सहावी चोरी असे अनेक दिवसापासून गल्ल्यातून डल्ला मारणारा मित्र. नवापूर तालुक्यातील सलोख्यासाठी ओळखले जाणारे खांडबारा गाव सध्या एका अत्यंत धक्कादायक आणि विश्वासघाताच्या घटनेमुळे हादरले आहे. येथील एका खत आणि बियाणे विक्रेत्याच्या दुकानातून गेल्या काही दिवसांपासून दररोज पैसे चोरले जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले आहे. विशेष म्हणजे चोरी करणारा कोणी अनोळखी नसून तो व्यापाऱ्याचा जिवलग मित्र असल्याचं समोर आलंय. सदर चोरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. नवापूर एक्सप्रेस न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही. विश्वासावर घाव, मित्राची दररोजची चोरी सीसीटीव्हीत कैद. व्यापाऱ्याला गल्ल्यातील रकमेत वारंवार फरक जाणवत असल्याने संशय आला आणि त्यांनी दुकानात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. हे फुटेज पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. फुटेजमध्ये त्यांचा अत्यंत विश्वासू मित्र जो दुकानात नेहमी येत असे तोच गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालत होता आणि नोटा खिशात टाकत होता. सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे की ही चोरी एक दिवसाची किंवा अचानक केलेली कृती नव्हती, तर ती आरोपीची नियमित कृती बनली होती. फुटेजमधील दृश्य: मित्र ठराविक वेळेला दुकानात येत होता. तो गल्ल्याजवळ आरामात बसून राहतो. व्यापारी इतर कामात व्यस्त झाला की संशयित आरोपी हळूच गल्ल्याकडे हात वळवतो. अतिशय सहजपणे गल्ल्यातील नोटा काढून तो स्वतःच्या खिशात टाकतो. अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेऊन केलेल्या या कृत्यामुळे व्यापाऱ्याला मोठा मानसिक आघात झाला आहे. फुटेज व्हायरल होताच गावात खळबळ. सोशल मीडियावर हे फुटेज व्हायरल होताच खांडबारा गावात एकच खळबळ उडाली. मैत्रीच्या नात्यावरच कलंक, अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या असून इतक्या विश्वासू व्यक्तीनेच विश्वासघात केल्याने ग्रामस्थ चकित झाले आहेत. मी महावीर कृषी सेवा केंद्र, खांडबारा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे, सरकारमान्य. माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो. माझे मित्र अनिल रज्जनलाल शर्मा हे माझे जिवलग मित्र, पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते. आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे. तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जिवलग सारखं ते वागवत होते. मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते. मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही CCTV कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही. पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे. मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली. माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर. असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये. मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले. आम्हाला शक आलं. एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्याच व्यवसायवाल्याने. मग मी पाळत ठेवली. मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं. मग आम्ही कॅमेरे चेक केले CCTV. त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रज्जनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं. मग मी 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला. तर माजी सरपंच सैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली. ही माझी अपेक्षा नव्हती. तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे. माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे. तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी, माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे. तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे. संबंधित व्यक्तीने माझ्या विश्वासाचा गैरफायदा करून अनिल रज्जनलाल शर्मा यांनी माझ्या गल्ल्यातून चोरी केली आणि मग व्हिडिओ व्हायरल झाले. तर मला काल रात्री त्यांनी फोन केलेला आहे मला, म्हणजे 9:30 ते 10:30च्या दरम्यान 2 वेळेस कॉल केलेले आहे. त्याच्यात तो व्यक्ती मला धमकी देऊन राहिला की माझं इज्जत जाणार, व्हिडिओ व्हायरल झाले, माझ्यावर केस झाली तर मी आत्महत्या करून घेईल, मी असं करून घेईल, तसं करून घेईल.
आणि तो स्वतः सांगतोय की जर आत्महत्या झाली तर मी स्वतः जबाबदार राहील. म्हणजे अनिल रंजनला स्वतः जबाबदार राहणार हे स्वतः बोलतोय. तरी मी त्याला कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही किंवा कोणत्याच प्रकारची आम्ही मागणी केलेली नाही. पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी ताब्यात. या गंभीर घटनेप्रकरणी जितू सुरेश परदेशी राहणार खांडबारा यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा राहणार खांडबारा यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी अनिल शर्मा याला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले पुढील तपास करीत आहेत. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की ही चोरी सातत्याने सुरू होती आणि संशयित आरोपीने आतापर्यंत व्यापाऱ्याच्या गल्ल्यातून अंदाजे 70,000 रुपयांचा डल्ला मारल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. जिवलग मित्रानेच मित्राच्या गल्ल्यावर मारलेल्या या डल्ल्यामुळे मैत्री आणि विश्वासाच्या नात्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गावात या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, खांडबारा.